वेलकम हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम. पहिलं नवीन नाव तुम्ही ऐकलं असणार, हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम. म्हणजे मेंटेन करतो का नाही, मेंटेनन्स. जसं घराचा मेंटेनन्स, गाडीचा मेंटेनन्स, तसं तुम्हाला इथून पुढे काय करावं लागेल, हेल्थचा मेंटेनन्स करावं लागेल. आणि मेंटेनन्सला पैसे लागतात. जर मेंटेनन्स नाही केला तर गाडी लय मोठं काम करते, बरोबर आहे. येस सर. जसं तुम्ही घर सोसायटीमध्ये राहण्यासाठी सोसायटीचं काय करतात, तुम्ही काय करता, सोसायटीचं मेंटेनन्स भरतो. मेंटेनन्स भरतो. तसं इथं हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर पुढील 25 मिनिटात 100% तुम्ही अटेन्शन ठेवा. पुढील 25 मिनिटात मी जे तुम्हाला काही समजून सांगणार आहे ते कृपया काळजीपूर्वक आणि पूर्ण मनाने समजून घ्या. नाहीतर कदाचित भविष्यात कधीतरी आयसीयू मध्ये एखादा डॉक्टर तुम्हाला ह्याच गोष्टी समजून सांगेल. म्हणून आज समजून घेण्यातच समजदारी आहे. तर कोणाला वाटतं हॉस्पिटलमध्ये समजून सांगितलं पाहिजे? नाही. कोणाकोणाची इच्छा आहे इथं समजून सांगा, सर इथंच आम्ही सुधरूया, हातवर करा. व्हेरी नाईस. तर तुम्ही ह्या म्हणी ऐकल्या असतील, हेल्थ इज वेल्थ, कीप युअर हेल्थ अबव युअर वेल्थ. म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे, संपत्तीच्या वरती तुमचं आरोग्य ठेवा. हेल्दी बॉडी इज ॲसेट, म्हणजे हेल्दी बॉडी संपत्ती आहे. द ग्रेटेस्ट वेल्थ ऑन द अर्थ इज हेल्थ. या पृथ्वी तलावर सगळ्यात ग्रेट संपत्ती म्हणजे आरोग्य आहे. या सर्व गोष्टी खऱ्या आहेत आणि मिनिंगफुल आहेत, पण लोक विसरू राहिले त्याच्यावर, बरोबर ना. मग सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की रोगाचे संपूर्ण स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. आता इथे एक लोगो पण दिसतो तुम्हाला, त्या लोगो बद्दल मी पुढे चालून बोलणार आहे. तर पहिले हे समजून घ्या, हे सर्वप्रथम समजून घ्या की पहिले जे आजार होते ते कसे होते. 30-40 वर्षापूर्वीचं काय होतं, वाचा. मलेरिया, प्लेग, कॉलरा, डेंगू, टीबी, व्हायरल फ्यू, डायरिया, दमा आणि इत्यादी. हा, मग आता 90 ते 95% आपण याच्यावर नियंत्रण मिळवले. कारण काय होतं, बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू, व्हायरस आणि किटाणू. म्हणजे जीवाणू, विषाणू आणि किटाणूमुळे आजार तयार व्हायचे, बरोबर आहे. आणि हे कम्युनिकेबल डिसीज होते, म्हणजे कम्युनिकेट करू शकत होते, म्हणजे एकमेकापासून एकमेकाला डिसीज चालू लागायचे, बरोबर ना. संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य म्हणजे एकमेकापासून एकमेकाला जाणारे आजार होते पहिल्या 30-40 वर्षापूर्वी. पण आज बघा, पण समाज सुखी आणि निरोगी झाला का? ते सगळ्या आजारावर सोल्युशन काढलं तरी पण ते आजार काही ना काही चालूच आहेत. नाही, त्याची जागा या नवीन आजाराने घेतली. तर नवीन आजार कुठले येतं? केस, मायग्रेन, थायरॉइड, हृदयविकार, पचन संस्थेचे आजार, मधुमेह, सांधेवात, स्पॉन्डिलिसिस, उच्च रक्तदाब, त्वचेचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग, कोलेस्ट्रॉल, डोळ्याचे आजार, दातांचे आजार इत्यादी. मग आता इकडे आणखीन पण आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीज मध्ये. हे सगळ्या काही गोष्टींना नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे संसर्गजन्य नाही आहेत. काय दिसतंय? हार्ट डिसीज अँड स्ट्रोक, डायबिटीस, कॅन्सर, लंग डिसीज. त्या झाडाचं बघा चित्र दाखवलंय, येस. मग हे आजार कोणत्या व्हायरसमुळे होत नाहीत? कारण आहे आहार, लाईफस्टाईल आणि निष्काळजीपणा. किती लोक अग्री करतात, सर हे आई सगळं चालू आहे आणि लोक याच्यासाठीच हॉस्पिटलला पळापळी चालू आहे सगळ्यांची. व्हेरी नाईस. तर पहिले लोक लॉंग लिव्हिंग म्हणजे जास्त वर्ष जगायचे आणि लगेच मरायचे, अचानक मरायचे. जास्त वेळ ते म्हातारं होऊन खुडत खुडत गोळ्या औषध जगत नव्हते पहिल्या काळात. पण आताच्या काळामध्ये लोक फार कमी जगतात आणि जास्त वेळ मारतात. अर्थ कळला का तुम्हाला? लिव्हिंग शॉर्ट अँड डाईंग लॉंग. म्हणजे 2-2, 4-4, 5-5, 8-8, 10-10 वर्ष लोक बेडवर गोळ्या औषध सलाईनवर राहतात. किती लोकांनी बघितले? तर त्यांचा मरायचा टाइम नाही झाला, पण त्यांनी स्वतःची बॉडीची वाट लावून टाकली आणि त्याच्यामुळे आता त्यांचा सगळा पैसा, त्यांचे घरचे परिवार त्याची आरोग्याची काळजी घ्यायला लागले. जर माझ्या आई वडिलाची, माझ्या पत्नीची, माझी किंवा माझ्या मुलांची हेल्थ चांगली असेल तर घरच्याला टेन्शन असेल का? सांगा मला. किती जणांना वाटतं तुमच्या बायकोनी स्वतःची काळजी घेतली, तुम्ही टेन्शन मुक्त असतात? नाही, तिने काळजी नाही घेतली, आजारी पडती, मग रिपोर्ट तुम्हालाच काढावं लागतात, हॉस्पिटलला घेऊन तुम्हाला जावं लागतं. पण जेव्हा त्यांना सांगितलं ना प्रोडक्ट का, मला काही नाही होत आणि मला काही नाही होत, पण जेव्हा दुखायला लागतं, आजारी पडते, तेव्हा नवऱ्याचीच पाठीमागे लागावं लागतं. चला ना हॉस्पिटलला. मग काम धंदे सोडून कुठे जावं लागतं सगळ्यांना? हॉस्पिटलला, दवाखान्यात जावं लागतं. किती अग्री येतं लोक की खरंच लोक आता शॉर्ट डाईंग होऊ राहिले, तर म्हणजे लॉंग डाईंग होऊ राहिले. तर
मग ह्या आजारावरती 30-40 वर्षापूर्वी काय सोल्युशन होते? 30-40 वर्षापूर्वी अस्तित्वात झालेल्या आजारासाठी उत्तम पर्याय काय होते? ॲलोपॅथी म्हणजे हॉस्पिटल. नंतर काय होतं? होमिओपॅथी. घरातले पण काही गोष्टी होत्या. त्यानंतर नॅचरोपॅथी, काही निसर्गोपचार तज्ज्ञ अजून पण आहेत आणि ह्या गोष्टी प्रूव्हन आहे आता. आणि नंतर काय आहे? आयुर्वेदिक मेडिसिन. मग मला सांगा, आताच्या कंडिशनला जे लोक आजारी आहेत त्यांना एक तर ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी किंवा आयुर्वेदातूनच काढावं लागणार आपल्याला बाहेर, बरोबर आहे ना? मग आपण आता सध्याला आयुर्वेदिक मेडिसिन आपले सप्लिमेंट देऊन लोकांचे आजार दूर करतोय का नाही करत? किती लोकांना विश्वास आलाय की खरंच आपले प्रोडक्ट लय भारी काम करतात? मग आजारी लोकांना बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे आणि आपण सप्लिमेंट आणि मेडिसिन देऊन काढतो कुठल्याच साईड इफेक्ट विना. लोकांचे लाखो रुपये खर्च झाले, 5-5, 10-10, 20-20 वर्ष त्यांनी वेळ वाया घातला, पेन मधून गेले, पण आपल्या 2-3-4 महिन्याच्या ट्रीटमेंट मधून आज ते फार आनंदी जीवन जगतात. हे पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बरोबर आहे? येस. का तर आपण मुळावर घाव घातलाय. कारण की आग लागलीये, धूर निघतोय, तर तुम्ही आग विझवली पाहिजे का धूर विझवलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पाहिजे. पण आजकाल बीपी आणि डायबिटीस लोक म्हणतात बरा होत नाही का? कारण की ते फक्त धूर विझतात. त्यांना बरा होऊन नाही द्यायचा. बरा झाला धंदा बंद होईल. बरोबर. राईट रॉंग? येस सर. मग जर मार्केटमध्ये ॲलोपॅथी जे पण आजार आहेत, जे ॲलोपॅथी आज हॉस्पिटल मेडिकल आहे ना, ते धुराला कमी करते, धुराला दाबित आहे, आग विझू नाही राहिले. आणि तुम्ही एका ठिकाणी दाबला का धूर दुसरीकडे निघायला लागतो, बरोबर आहे? येस. मग आता सध्याला आयुर्वेदिक मेडिसिनची गरज आहे. मग जे पण लोक आजारात आहेत त्यांना आपल्या सप्लिमेंट आणि आयुर्वेदिक मेडिसिन थ्रू आपण रिकवर करतोय 100%. आज जर बघितलं तर लोक सॅटिस्फाईड दिसत आहेत आपल्या प्रोडक्टच्या सर्व्हिसेस घेऊन. पण आजच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारासाठी हा उत्तम आहे. मग आताच्या कंडिशनला पहिल्या आजारासाठी हे मेडिसिन, हे औषध आहेत, पण आताची जीवनशैली जी आहे ना, आताची जीवनशैली आहे त्याच्यासाठी कशाची गरज आहे आता? वेलोपॅथी, पाथवे टू वेलनेस. म्हणजे पहिले आजारी पडल्यावर लोक आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, ॲलोपॅथीचे काम करत होते, पण आता इथून पुढे लोकांना वेलोपॅथीची गरज आहे. तुम्ही म्हणाल वेलोपॅथी काय? पाथवे टू वेलनेस. म्हणजे वेलोपॅथीचा अर्थ काय आहे बघा? वेलोपॅथी हेल्प अस टू प्रिव्हेंट डिसेस, म्हणजे आजार न होऊन देणं. मेंटेन वेलनेस म्हणजे स्वतःचं आरोग्य चांगलं मेंटेन करणं. टू अचीव ऑप्टिमल हेल्थ गोल, म्हणजे तुम्हाला हेल्थ बॉडी जशी बनवायची तशी तुम्ही बनवू शकतात. कशा थ्रू? वेलोपॅथी थ्रू. रीड करा. To prevent disease, to maintain wellness and to achieve optimal health. मिनल मॅडम, तुम्हाला बरं वाटतंय, राईट वाटतंय का? खरंच लोकांना आजारापासून, आजार झाल्यावर आता लोक मेडिकलला जात आहेत, मग आयुर्वेद ट्रीटमेंट, मेडिसिन, सलाईन वगैरे चालतात, ऑपरेशन चालतात, पण आता इथून पुढे लोकांना आजारी न पडून देण्यासाठी, हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि त्यांचे हेल्थचे गोल अचीव्ह करण्यासाठी नॉलेजची गरज आहे, सप्लिमेंटची गरज आहे, वाटतं का? 100% सर. किती जणांना वाटतं खरं याची गरज आहे सर आता सध्याला? Yes. आता आपण आजारी लोक तर पळतोच, पण आजारी न पडून देणं, त्यांची हेल्थ मेंटेन करणं, त्यांना जर एज्युकेट केलं तर मला असं वाटतं 100 मधून आता सध्याला 70 लोक आजारी नाहीयेत, पण आतमध्ये आजाराने सुरुवात केली त्यांच्या. राईट और रॉंग? Yes. मग आता लोक फार आजारी पडल्यावर, ऑर्गन फार फेल झाल्यावर, रिपोर्ट खराब झाल्यावर मेडिसिन खायला चालू करण्यापेक्षा अगोदरच चालू केले पाहिजे. त्याला म्हणतात वेलोपॅथी. प्रोटेक्शन, स्वतःची केअर करणं. मग वेलोपॅथीचा मंत्र काय? द सिक्रेट ऑफ लिव्हिंग हेल्दी लिव्हिंग. द वेलनेस मंत्र काय म्हणतो? EARN. ई म्हणजे एक्सरसाइज, ए म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आर म्हणजे रेस्ट आणि एन म्हणजे न्यूट्रिशन. आणि 70% रोल कशाचा आहे? न्यूट्रिशनचा. एक्सरसाइज म्हणजे काय? रोज तुम्ही कमीत कमी अर्धा पाऊण तास, 1 तास एक्सरसाइज केली पाहिजे. काही करा, योगा करा, स्ट्रेचिंग करा, वॉकिंग करा, रनिंग करा, जिम करा, झुम्मा करा. आपला फिट मंत्र पण चालू आहे 5:30 ते 6:30. येस. पण लोक करतात का हो? Yes, नाही sir. करत. मार्केटमध्ये बघा भरपूर लोक आहेत ज्यांना आजारी होण्याचे प्रॉब्लेम काय आहेत? व्यायाम नाहीये, निगेटिव्ह दृष्टिकोन झालाय, त्यानंतर व्यवस्थित आराम करत नाहीयेत आणि बॅलन्स न्यूट्रिशन नाहीये. या गोष्टीमुळं माणूस आज आजाराकडे जाऊ राहिलेत. मग वेलोपॅथी म्हणते काय की तुम्हाला काय करावं लागेल? एक्सरसाइज करावं लागेल, तुमचा सकारात्मक माइंड ठेवावा लागेल, त्यानंतर रेस्ट करावं लागेल आणि आहार घ्यावा लागेल. तुम्हाला न्यूट्रिशन युक्त आहार घ्यावा लागेल. मग हे आपलं शरीर आहे, स्त्री आणि पुरुष, XX YX मधून एक सेल जन्माला येतो आणि त्यानंतर टिश्यू तयार होतो, नंतर ऑर्गन, अवयव तयार होतो, नंतर ऑर्गन सिस्टम आणि नंतर शरीर तयार होतं.
जर हेल्दी फूड असन, आरोग्य जेवण जर चांगलं असन, तर आपला सेल कसा बनन? हेल्दी. हेल्दी. हेल्दी सेल, हेल्दी बॉडी. बरं, जेवण जर प्रॉपरली नसन, अनहेल्दी असन, तर अनहेल्दी सेल, अनहेल्दी बॉडी. येस. राईट. पण समजा सेल जो बनलाय त्याला न्यूट्रिशन पाहिजे 100%, पण तो 50% जाऊ राहिले तुमच्याकडून, तर तो सेल कसा असन? 50% हेल्दी असन आणि 50% अनहेल्दी असन. वीक. म्हणजे एखादी कंपनी आहे तुमच्या समोर, आज असं विचार करा, एक कंपनी आहे 1000 लोकांची, आणि तिथं 1000 लोकांना पगार वेळेवर दिले जात नाही, काम जास्त असतं. आणि दुसरी एक कंपनी आहे जिथं पगार वेळेवर दिले जातात, काम पण प्रमाणात आहे. तर ह्या दोन्ही कंपनीमध्ये फरक असेल का नसेल? येस Yes. सर. ज्या कंपनीमध्ये पगार वेळेवर दिला जात नाही, काम ज्यादा आहे, त्या कंपनीमध्ये लई प्रॉब्लेम तयार होणार, लोक टिकणार नाही, ती कंपनी बंद पडेल. राईट और रॉंग? येस सर. मग जर तुमच्या पेशीला जर पाहिजे तो आहार, हेल्दी आहार नाही भेटला, तर मला वाटतं तुमचं पेशी, तुमचं अवयव, तुमचं शरीर तुमच्या सोबत आपच उभं राहील. मी काम करणार नाही, जा. मी किडनी म्हणणार मला नाही काम करायचं, माझ्या दगड झालेत. लिव्हर म्हणणार मी नाही लिक्विड सोडू शकत. तुमचा पॅनक्रियाज म्हणणार मी नाही इन्शुरन्स क्रिएट करू शकत. हर्ट म्हणणार बाबा मला रक्त पुरवठा पाहिजे, पण रक्तवाहिन्या तुझ्या ब्लॉक झाल्या सगळ्या. ही शरीर आपली प्रॉपर्टी आहे ना. आतापर्यंत काय विचार केला? गाडी, घर, संपत्ती, शेअर मार्केट किंवा सोनं नाणं ही प्रॉपर्टी आहे. पण मला वाटतं आपली खरी प्रॉपर्टी आपला ब्रेन आहे, आपले डोळे, आपली थ्रोट आहे, आपले हार्ट आहे, आपले लंग्स आहे, आपलं लिव्हर, किडनी, हे आपलं प्रॉपर्टी आहे. किती लोक ऍग्री करतात? घुटणे, Yes. कंबर, हात, ही प्रॉपर्टी आपली. येस या संपत्तीची काळजी घेण्याची फार गरज आहे. मग ह्या बॉडीसाठी काय लागतं? कशाचं कॉम्बिनेशन लागतं? बॉडी कंपोजिशन मध्ये काय लागतं तुम्हाला? पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, विटामिन, मिनरल आणि फायबर. जेव्हा या 7 गोष्टी बॅलन्स मध्ये तुमच्या बॉडीला जातील, तेव्हा तुमचा सेल चांगला तयार होतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? येस Yes, sir. ह्या 7 गोष्टी जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये राईट क्वांटिटीमध्ये राईट ठीक जातील, तेव्हा तुम्हाला काय भेटतं? राईट सेल तयार होतो. त्यानंतर मग न्यूट्रिशन बद्दल आपण समजून घेऊया. आजकाल जर बघितलं तर आपण जे जेवण करतोय, तर 90% वेस्ट आणि 10% न्यूट्रिशन. तुम्ही जे पण खातात, बॉडी युरिन वाटं आणि वेस्ट वाटं, स्टूल वाटं बॉडी बाहेर काढते, बरोबर आहे. 2 प्रोसेस कंटिन्यू चालू आहेत आपल्या. 2-3 तासाला आपण युरिन जातो आणि दिवसातून 1 किंवा 2 वेळा आपण वॉशरूमला जातो. तर बॉडी तुम्ही जे पण खातात ते वेस्ट 90% करते आणि 10% न्यूट्रिशन कंझ्युम करते. समजते सगळ्यांना? येस. न्यूट्रिशन मध्ये काय काय दिसतंय बघा, स्क्रीनवर समोर दिसतंय. संतुलित आहारामध्ये काय काय दिसतंय? बॅलन्स डाएट मध्ये काय काय येतंय? कार्बोहायड्रेट, वाईटेड. भात, चपाती, बटाटा, मिठाई. फॅट मध्ये काय येतंय? तूप, तेल, डाळ. डालडा एक जण वाचा. प्रोटीन मध्ये कडधान्य, अंडी, दूध, मांसाहारी पदार्थ. विटामिन्स, मिनरल मध्ये, ताजी फळे, हिरवे भाज्या. फायबर मध्ये हिरवेदार फळे, सलाड. चला, पाणी 2-3 ते 4 लिटर. येस. मग त्यानंतर मग या पोषणामध्ये या 6 गोष्टी समावेश असतो. काय काय त्याच्यामध्ये? प्रोटीन, विटामिन्स मिनरल, कार्बोहायड्रेट, फॅट आणि पाणी ह्या 6 गोष्टी जर हेल्दी केल्या बॉडीला, तुमच्या जेवणामधून बॉडी या 6 गोष्टी काय करते? ऑब्झर्व करून घेते. कशासाठी? तो पेशी बनण्यासाठी. समजते का तुम्हाला? ताकद देण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी. किती लोकांना क्लिअर झालं? येस. मग आपण जे पण काही खातो पितोय, तर बॉडी आपली काय करते? न्यूट्रिशन ऑब्झर्व करते आणि न्यूट्रिशन स्टोअर नाही करत तेवढ्या दिवसासाठी, म्हणून आपल्याला रेग्युलर खावं लागतं. राईट और रॉंग? येस. मग हेल्पफुल न्यूट्रिशन. मग कोणतं न्यूट्रिशन कशासाठी काम येतं ते वाचूया आपण. तर कोणतं न्यूट्रिशन कशासाठी काम येतं? केसासाठी काय आहे? प्रोटीन आणि विटामिन बी एक जण वाचा, सारिका मॅडम वाचा. प्रोटीन केसासाठी काय लागतं? प्रोटीन आणि विटामिन बी बराबर. मेंदूसाठी काय लागतं? B6 B12 B1 ओमेगा 3 डोळ्यासाठी, विटामिन ए दात, हाड्यासाठी, कॅल्शियम फॉस्फरस विटामिन डी थायरॉइडसाठी, विटामिन बी आयोडीन ओमेगा 3 आणि पाणी लंग्स, फुफ्फुसासाठी विटॅमिन सी, विटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट पाहिजे. हृदय आणि आर्टरीजसाठी म्हणजे हृदयासाठी आणि त्याच्या रक्तवाहिन्यासाठी काय लागणार आहे? विटॅमिन बी, बी सी ई प्रोटीन कोएंझाइम ओमेगा 3 एलिसिन आणि एलिसिन. लिव्हर आणि पोटासाठी काय पाहिजे? विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर यस. किडनीसाठी काय? विटामिन सी ई आणि अँटीऑक्सिडंट
पेनक्रियासाठी काय पाहिजे? विटॅमिन सी, ई, प्रोटीन, फायबर, रक्तामध्ये आयरन, विटॅमिन के, के. त्वचासाठी प्रोटीन, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई. बापरे, म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला बॉडीला पाहिजेत. आणि जर बघितलं तर मग लोक याच्यावर लक्ष देत नाहीत आजकाल, बरोबर ना? येस सर. येस. तर Yeah. मला सांगा, जर आता बॉडीला हे सगळं पाहिजे, हे सगळ्या काही गोष्टी पाहिजे, तर तुम्हाला असं वाटतं का जे लोक ब्रेकफास्ट, लंच, डिनर, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, मसाला, मॅगी, पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसे, पाम तेल, मैदा, आईस्क्रीम, गुलाबजाम, बासुंदी, रबडी, पिशवीतलं दूध, केमिकल, या सगळ्या गोष्टीतून आपल्या बॉडीला हे सगळे न्यूट्रिशन जात असेल, किती लोकांना वाटतं जात नाहीये? नाही Yes. जात. नाही सर. अजिबात नाही. हवा दूषित, पाणी दूषित, खाणं पण दूषित, म्हणजे सगळ्या गोष्टीमुळे आपल्या बॉडीला भेटलंच नाही. तुम्हाला जरी हेल्पफुल न्यूट्रिशन तुमच्या जेवणातून नसतील, तर डायरेक्ट इनडायरेक्ट त्या फॅक्टरीच्या लोकांना पगार नाही दिला, तर त्या फॅक्टरीचे लोक काम करतील का? नाही नाही. मग असंच आहे, आपल्या शरीरात जर पाहिजे ते न्यूट्रिशन नाही गेलं, तर आपले ऑर्गन्स हळूहळू रिकामे व्हायला लागतात, सिग्नल द्यायला लागतात. ॲलर्जी होणं, डोकं दुखणं, चक्कर येणं, मळमळ होणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी चालू होतात. त्यानंतर पेन होणं, जॉईंट पेन होणं, डायजेशन न होणं, किंवा थकवा जाणवणं, एनर्जी नसणं, झोप न येणं, हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. नेक्स्ट स्लाइड आहे रिझन फॉर आर्टरी ब्लॉकेज. तर कोणाला कोणाला आर्टरी आहेत बाबा? रक्तवाहिन्या आहेत, व्हेन्स आहेत, कोणाला कोणाला आहेत? येस सर. येस. तुम्ही ज्याला भेटणार त्याला आर्टरी आहेत का? त्याला सर काय वाटतं, सगळ्याला आर्टरी आहेत का सगळ्यांना? सगळ्यांनाच आहेत सर. ओ ग्रेट. तर मग आता लय महत्वाची स्लाइड आहे, सगळेजण या स्लाइडकडे अटेन्शन द्या. हे नवीन काही वर्ड्स असतील त्याला थोडं समजण्याची गरज आहे तुम्हाला. तर ब्लॉकर्स मध्ये पहिलं काय ब्लॉकर्स आहे, काय असतं? होमोसायस्टिन. होमोसिस्टिन. होमोसिस्टिन. तर होमोसिस्टिन हे कशामुळे जनरेट होतो बघा? होमोसिस्टिन मुळे काय होतं? स्ट्रेस, टेन्शन, स्ट्रेस, टेन्शन, कॉन्सन्ट्रेशन अँड नो लाफ अँड अँग्रीनेस. अँग्रीनेस. मग होमोसिस्टिनमुळं हा ब्लॉक तयार होतो. म्हणजे होमोसिस्टिन तयार का होतो शरीरामध्ये, हा रक्तवाहिन्याच्या आतमध्ये? तर कशामुळं? ट्रेस, टेन्शन, त्यानंतर काय आहे? कॉन्सन्ट्रेशन होत नसेल. हसणं नाही आणि रागात येणं. म्हणजे हसायचं नाही, रागात आहे, टेन्शन आहे, फार ट्रेस आहे आणि फोकस नाहीये, अशा व्यक्तीला हे होमोसिस्टिन तयार होणार बॉडीमध्ये. मग मला सांगा आता सोल्युशन काय आहे? एक तर त्याला म्हणावं हसत राहा बाबा, टेन्शन घेऊ नको, फोकस कर आणि राग कमी कर, एवढं सांगून होईल का? हे सोल्युशन आहे. मग हे सरास लोकांकडे असणार आहे. किती लोकांना वाटतं तुम्ही ज्यांना भेटता त्यांच्याकडे हे 4-5 क्वालिटी आहेतच सर. म्हणजे टेन्शन मध्ये आहेतच लोक. जॉबचं टेन्शन, परिवाराचं टेन्शन, करिअरचं टेन्शन, EMIचं टेन्शन, हे सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे. मग हा होमोसिस्टिन बॉडीमध्ये जनरेट होणार का नाही होणार? सगळ्यांच्या आर्टरीमध्येच होणार का नाही हा प्रॉब्लेम? येस. येस. मग याचं सोल्युशन काय आहे? बघा, हॉस्पिटलमध्ये असे ब्लॉकेजचे फोटो पाहिले असतील तुम्ही, पण त्याचे सोल्युशन नाही दिलेले, क्लिनिंगचे सोल्युशन नाही दिलेले. मग क्लिनिंग कशा सुरू केला? जर हा ब्लॉक तयार होतोय तर याच्यासाठी क्लीनर काय आहे? अँटी होमोसिस्टिन. यासाठी काय पाहिजे तुम्हाला? विटामिन B6, विटामिन B12, विटामिन B9 प्लस फिजिकल एक्सरसाइज. हा, तर हा होमोसिस्टिन तुम्ही क्लीन करू शकता हे सप्लिमेंट घेऊन. येते लक्षात? येस सर. मग नेक्स्ट पार्ट आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होतं शरीरामध्ये. कशामुळे होतं? स्मोकिंग, लिकर अँड पोल्युशन. म्हणजे स्मोक करणं, दारू घेणं आणि वातावरणातली हवा, प्रदूषित हवा, याच्यामुळे ऑक्सिडेशन बॉडीमध्ये तयार होतं. मग हे ऑक्सिडेशन जेव्हा बॉडीत तयार होतं ते सगळीकडे तयार होणार. रक्तवाहिन्यात तयार होतं, ब्लड सेल मध्ये पण तयार होऊ शकतं, ऑर्गन आणि ऑर्गनच्या वरती पण तयार होऊ शकतं. मग याचं सोल्युशन काय आहे? तुम्हाला काय वापरावं लागेल? अँटीऑक्सिडंट्स पाहिजेत. अँटीऑक्सिडंट पाहिजेत. आणि ते कशातून भेटेल तुम्हाला? विटॅमिन सी आणि विटॅमिन ई. आणि त्यानंतर नेक्स्ट काय आहे? कोलेस्ट्रॉल. काय दिसतंय कोलेस्ट्रॉल मध्ये? एक्सेस ऑइल, नॉन व्हेज आणि लिव्हर डिसऑर्डर जर झाले तर कोलेस्ट्रॉल वाढतं. मग आता लोकांना आपण जर म्हणलं ऑइल खाऊ नका तर लोक थांबणार आहेत का? नाही. नॉन व्हेज लोकांना म्हणलं खाऊ नका तर लोक थांबणार आहेत का? नाही. त्यानंतर लिव्हर डिसऑर्डर झालेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कोलेस्ट्रॉल जो बॉडीमध्ये तयार होतो तो कशामुळे होतोय? ऑइल ज्यादा खाणं, नॉनव्हेज आहार ज्यादा घेणं आणि किंवा लिव्हर पाहिजे तसं काम नाही करत.
म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईमच लिव्हर जर सोडत नसेल तर तुमचं अन्न पचन होणार नाही. समजतंय का? येस सर. आणि मग याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, हे आपण आता ऑइलवर फोकस करू शकत नाही. व्हेज लिव्हर डिसऑर्डरचे हे इश्यू, कोलेस्ट्रॉल जर बॉडीतून काढायचं असेल तर अँटी कोलेस्ट्रॉल काय लागेल त्यासाठी? अँटी कोलेस्ट्रॉल, काय प्रोटीन लागेल? ओमेगा 3. हे बघा आपलं प्रोटीन ओमेगा माझ्या जेवणामध्ये आहे का नाही, हे मल्टीव्हिटॅमिन मध्ये मी आताच सांगितलं. मग मला सांगा, आता तुम्ही ज्या लोकांकडे जाऊ राहिला त्या लोकांकडे तर सोडा, पहिलं तुमच्या परिवारात या. तुमची पत्नी, तुमचे हजबंड, तुमचे आई वडील, बहीण भाऊ, तुमचे मुलं, त्यांना आठरे आहेत ना या गोष्टीच्या? मुलाला पण आज जर बघितलं तर परीक्षेचा तणाव आहे, घरचे टेन्शन मध्ये आहेत, आणि याच्या सोबत जर बॉडीमध्ये जे अल्कोहोल घेतायत, स्मोकिंग करतायत, पोल्युशनचा विषय, ऑइल खाणं, लिव्हर, या सगळ्या गोष्टीमुळे ब्लॉकेज होतात आर्टरी. आणि मग क्लिंजर आहेत. मग काय सोल्युशन काय आपल्याला? क्लिंजर वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजेत? आपल्या प्रोडक्टमध्ये आहे का नाही सगळ्या गोष्टी क्लिंजर? येस सर. यस, आपल्या सगळ्या सप्लिमेंट आणि मेडिसिन्स मध्ये तुम्हाला क्लिंजर भेटतील. मग वाचा काय दिसते स्क्रीनवर? अन्न हे पोषणाचा मुख्य स्रोत आहे. शरीरासाठी सर्वोत्तम अन्न हे शाकाहारी अन्न आहे आणि त्यातही भाज्या व फळे. पोटभर जेवण करूनही आपल्याला पुरेसे पोषण का नाही मिळत? कारण रसायन आणि युरियाचा अतिवापर, वेळेतील अंतर, शेतीपासून जे जेवणापर्यंतचा जो टायमिंग आहे तो, स्वयंपाकाची पद्धत, स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज, आणि अन्न वारंवार व जास्त प्रमाणात गरम करणे. आता मला सांगा, आपल्या शरीराला सगळे जे बॅलन्स डाएट पाहिजे, जे विटॅमिन, मिनरल, फायबर, प्रोटीन, फॅट, हे सगळं पाहिजे बॉडीला. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्या शरीरात काय जातंय, जे फूड आहे वेस्ट 90% आणि 10% न्यूट्रिशन जाते आपल्या शरीरामध्ये. मग शरीराला पाहिजे ते गोष्टी भेटल्याच नाहीये तर शरीर तुमचे ऑर्गन इनडायरेक्टली येणाऱ्या काळात काय करते, सिमटम द्यायला चालू करतील, आणि मी आजारी आहे, मला नाही काम करते, मी नाही करू शकत. मग या 5 कारण आपलं, आता काही लोक म्हणतात मी हेल्दी खातोय, मला गरज नाहीये, मी ताजं खातोय, मी प्युअर खातोय. हा लोकांचा गैरसमज आहे. तर पहिला रसायन आणि युरियाचा अति वापर केल्यामुळे 50% न्यूट्रिशन तिथंच फिनिश होतं. किती लोक ऍग्री करतात? 50% न्यूट्रिशन फिनिश होतं. जर तुम्ही केमिकल वापरलं तर 50% फिनिश झालं. वेळेतील अंतर, शेतीपासून तर तुमच्यापर्यंत इमिजिएट येतं का? लगेच कापून तुमच्यापर्यंत येतंय का? ते मटेरियल तुमच्याकडे येतंय का? भाजीपाला, फळं नाही. आणि त्यानंतर येतं स्वयंपाक करण्याची पद्धत. स्वयंपाकामध्ये नॉलेज नसल्यामुळं फुल फ्राय केलं जातं. त्याचे एक तर जास्त तुम्ही फ्राय केलं, जास्त बॉईल केलं तरी न्यूट्रिशन उडून जातं. आणि नंतर हे कोल्ड स्टोरेज, फ्रीज आहेत, त्यानंतर मोठे मोठे कोल्ड स्टोरेज आहेत. आज पॅकिंग फूड जनरेट झालंय, लोकांचे व्हॅलिडिटी 3-3, 6-6 महिने जनरेट झाल्या. आणि अन्न वारंवार किंवा जास्त प्रमाणात गरम करून लोक आळशी झालेत, त्याच्यामुळे डायरेक्ट पॅकेट काढून बनवण्याचा प्रयत्न करतात. मग मला सांगा, 5 लेअर मध्ये जर आपलं फूड आपल्यापर्यंत येतंय, 50% केमिकलमुळे आलं, त्यानंतर डिस्टन्समुळे पण इश्यू तयार झाले, स्वयंपाकाची पद्धत राईट नाहीये, त्यानंतर कोल्ड स्टोरेजेस आहेत, आणि अन्न वारंवार गरम करणं, या 5 गोष्टीमधून आपल्याला, जरी आपण हेल्दी खाण्याचा प्रयत्न केला, फ्रुट्स खाल्ले, व्हेजिटेबल खाल्ले, भाजीपाला खाल्ला, जे पण खाणार ते तुम्हाला 100% तुमच्या बॉडीसाठी भेटणार का? नाही. किती नागरिक करतात नाही भेटणार सर? नाही भेटणार. नाही भेटणार. आणि सगळ्याला मान्य, तुम्हाला मान्य असो किंवा नसो, आणि जर तुम्हाला वाटतंय यस आहे, तर मग हॉस्पिटल मेडिकल का भरू राहिले तेवढे? काय कारण आहे या गोष्टीसाठी? काही जण म्हणतील आम्ही हेल्दीच खातोय बाबा, आम्ही सगळ्या काही गोष्टी खातोय, तर मग बॅलन्स जातंय का, हा फार चेक करण्याचा महत्त्वाचा विषय आपल्यासाठी. मग हे 5 कारण आजच्या आपल्या आहारातील तंतोतंत लागू होतात. तर पोषण 10 ते 20%, कमतरता 80 ते 90%. बरोबर. म्हणजे आपल्या शरीरात, खाली वाचा सर, आपल्या शरीरात आपल्या रोजच्या आहारात 80 ते 90% कमतरता अखेरीस अवयवाच्या विकारांना कारणीभूत ठरते. जर आपण दररोज या कमतरता टाळल्या तर आपण सर्वजण अवयवांचे विकार टाळू शकतो. किती लोक सहमत आहे या स्लाइडशी, या स्टेटमेंटशी सहमत किती लोक आहेत? येस सर. कारण की तुमचे पेशी, टिश्यू आणि अवयव, बरोबर ना? आता अवयवाचेच प्रॉब्लेम आहेत. लिव्हर प्रॉब्लेम आलाय, लंगचे प्रॉब्लेम आहेत, किडनीचे प्रॉब्लेम आहेत, हार्टचे प्रॉब्लेम आहेत, ब्रेनचे प्रॉब्लेम आहेत. स्किन पण तुमचा एक प्रकारचा अवयवच आहे. येस ऑर नो? तुमचं Yes. डायजेस्टिव्ह सिस्टम, तुमचे लंग, तुमच्या सगळ्या शरीरामध्ये जे पण साठा आहे, जसं माती जर खराब असला आणि त्याने वीट बनली आणि त्याने बिल्डिंग बनली, तर कशी अजून ती बिल्डिंग? कमकुवत. मातीच खराब आहे, त्याच्यामुळे ती वीट खराबच बनणार, त्याची बिल्डिंग बनवली, तर मला सांगा ती बिल्डिंग कधी पण पडू शकते, राईट ऑर रॉंग? येस सर. म्हणून आज जर बघितलं तर मेडिक्लेम आलेत, हॉस्पिटलमध्ये खचाखच गर्दी आहे, लाईन लागल्यात पोरांनो.
म्हणजे अवेअरनेस नाहीये. मग मला सांगा 80 ते 90% पोषण जर तुम्ही आतापर्यंत आजारी लोकांना सांगत होतात तर तुम्हाला आता इथून पुढे लक्षात ठेवा, तुम्ही हेल्दी लोकांना समजवा की बाबांनो तुझ्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे. नाही तर लोक म्हणतात मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि काय खातोय, काय खातोय वडापाव, काय खातोय ड्रिंक, काय खातोय बिर्याणी आणि म्हणतोय काय मी एकदम टकाटक आहे. टकाटक नाही, ऑलरेडी तुमच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम चालू झालेला आहेत, पण ती बॉडी लगेच दाखवत नाही तुम्हाला. कारण की 1000 एम्प्लॉय आहेत आणि तुम्ही 2-3 एम्प्लॉयला पगार नाही दिला तर लगेच कंपनी बंद पडते का? नाही. हळूहळू बंद पडते. तुम्ही ते जसं एखादा बिझनेस अचानक डाऊन होतो का? नाही, हळूहळू डाऊन होतो. मग तुमची बॉडी आहे ना सगळं मेकॅनिझम यूज करते, सगळं डिफेन्स सिस्टम यूज करते आणि तेव्हा ज्यांना कळतं आता होऊच शकत नाही तेव्हा मग ते म्हणतात आता सत्याग्रह, आता कामच नाही करायचं. मग काय येतं, चक्कर येते, मग पॅरालिसिस येतो, मग स्ट्रोक येतो आणि मग डॉक्टरकडे नेऊन कापाकापी चालू होती. येते लक्षात? येस. चला, तर मग हे ऍग्री आहेत तुम्ही? बरं तुम्ही किती लोक ऍग्री आहेत तुम्हालाच न्यूट्रिशनची कमतरता आहे? तुम्ही किती जण ऍग्री आहेत आता की तुम्हालाच प्रोडक्ट खाण्याची गरज आहे? येस सर. आतापर्यंत प्रोडक्ट खा 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 खात नव्हते ना, आता तुम्हाला खावा लागेल. कारण की तुम्ही आता म्हणणार नाही महाग आहे, फोडू का नको, खाऊ का नको, बरोबर ना? कन्सिस्टन्सी मारू का नको. आता तर होऊ शकतं 5-5, 7-7, 8-8, 10,000ची कन्सिस्टन्सी होणार, ही गॅरंटी आहे माझी. तुम्हाला असं वाटतं का वेलोपॅथीची गरज आहे लोकांना? येस सर एक बोलू सर एक. येस सर. तर जसं आता आपण हॉस्पिटलच्या बाहेर लोकांची रांग बघत होतो आणि तिथं माझ्या डोक्यात चाललं होतं की तिथं जाऊन आपण लोकांचे नंबर घेऊ, तिथं लोकांना समजू. पण आता ह्याच पीपीटी वर ना हॉटेलच्या बाहेर जर जाऊन थांबलो ना आपल्याला तरी आपल्याला लोक भेटणार आहेत. म्हणजे गावाला जर फुल फायदा घेणार. येस सर. प्रश्न आहे माझा तुम्हाला सगळ्यांना, आर यू रिअली हेल्दी? हेल्दी आणि सिक हे 2 पॅरामीटर आहेत. तर याच्यामध्ये 10 मध्ये तुम्ही चेक करा स्वतःला, तुम्ही खरंच हेल्दी मानतात का स्वतःला? तुम्ही काही आता प्रश्न आहे माझा तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही स्वतःला प्रश्न लिहा, उत्तर लिहा की तुम्ही खरं हेल्दी आहात का? बरं, ज्याच्या बॉडीमध्ये काहीच आजार नाहीये ना तो सुद्धा हेल्दी नाहीये. हे किती जण ऍग्री करतात बोला मला? काहीच आजार नाही, तो अनहेल्दी आता सध्याला. 10 मधून एक आजारी भेटन, एक हेल्दी भेटन आणि 8 लोक अनहेल्दी असन आणि तेच आपलं टार्गेट ऑडियन्स आहे, तेच आपलं मार्केट आहे. काय वाटतं अमोल सर तुम्हाला? येस. बरोबर 100% सर. असं वाटत नाही का सर हेल्दी माणसालाच मोठ्या मोठ्या कंपनीने न्यूट्रिशन खाऊ घातलं आणि त्याच्यावर कंपन्या बिल्ड झाल्या? हो सर, हेल्दीच लोकांनाच पहिले गरज आहे आणि हेल्दी लोकांनाच जर खाऊ घातलं तर ते आजारी पडणार नाही आणि सगळ्यात मोठं मार्केट ते सर. पण जे म्हणतात मी हेल्दी ते आणि हेल्दीचे पण त्यांचा गैरसमज आहे की मी हेल्दी आहे. अमोल सर 2010 मध्ये मला एका इंटरनॅशनल कंपनी हे असं प्रेझेंटेशन समजवलं होतं मला, हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम, हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम, काही म्हणा तुम्ही त्याला. ते समजवल्यानंतर मी सनेजच्या आधी जवळपास 11 लाख रुपयाचे न्यूट्रिशन खाल्ले होते. किती रुपयाचे? 11. परिवारात माझ्या फॅमिलीमध्ये 11 लाख रुपयाचे न्यूट्रिशन खाल्ले होते. आणि मला वाटतं तो टाइम पिरियड मोठा होता, ओव्हरऑल बघितलं तर 10 इयरचा टाइम पिरियड होता. मग 11 लाख तुम्हाला लई मोठे वाटतील, म्हणजे वर्षाला लाख रुपये असं समजा, बरोबर ना? येस. तर महिन्याला किती झाले डिवायडेड बाय 12? 25-30 हजार. आणि त्याच्यासोबत न्यूट्रिशन प्लस आणखीन काही मी सप्लिमेंटचे प्रोडक्ट किंवा बाकीचे प्रोडक्ट यूज करत होतो. आणि त्यानंतर हे जर मला सांगा, जर हेल्दी तुम्हाला राहायचंय, तुमच्या परिवारात जर हेल्दी ठेवायचं तुम्हाला आणि तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही ते पैशाने गाडी, घर, बंगला घेणार, पण जे व्यक्ती तो पैसे वापरणार आहे तो व्यक्तीच जीवन नसेल तर मला सांगा कसं जीवन जगायचं? ओके. आता सनेजचे प्रोडक्ट्स, आता बघा ना माझ्याकडे तर सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला इथं मी जे दाखवले ना तुम्हाला, सनेजचे प्रोडक्ट मागचे जवळपास आता कोविड नंतर आपण जनरेशन प्लॅन मध्ये आलोत, तर मला असं वाटतंय माझ्या आयडीवर 7-8 लाखाची खरेदी आहे. मग हे काय न्यूट्रिशनच नाही का प्रोडक्ट यूज साठी? सांगा मला. येस सर. मग प्रॉब्लेमच नाही येतं. म्हणजे माझ्या घरी मागच्या 6-6.5 वर्षात मेजर इश्यू आलेच नाही हेल्थचे, छोटे मोठे इश्यू. मग मला असं वाटतं की सगळ्यांना सप्लिमेंटची गरज आहे. वाचा काय आहे? ही ही कमतरता कमतरता भरून काढण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे फूड सप्लिमेंट्स. फूड सप्लिमेंट्स हे भाज्या, फळे आणि वनस्पतीच्या अर्कांपासून बनवलेले असतात. हे 100% नैसर्गिक आहेत, सायंटिफिकली रेकमेंडेड आणि मेडिकली अप्रूव्ड आहेत. डेली बेसिसवर कमतरता भरून काढतात आणि नॉन कम्युनिकेबल म्हणजे डिसीज आणि ऑर्गन डिसऑर्डर पासून वाचवतात आणि कुठलेही याचे साईड इफेक्ट नाही. निसर्ग शक्ती, विज्ञानाची साथ, निरोगी जीवनाची खात्री. मग मला असं वाटतं सप्लिमेंटची गरज आहे सगळ्यांना. आणि नंतर
ज्यांना आता वाटतं की आम्ही स्वतःला हेल्दी ठेवलं पाहिजे बाबा, तर अशा व्यक्तींनी सकाळी आकाश सोना चालू करावं, नंतर ब्रेकफास्टच्या नंतर किंवा आधी थोडं प्रोटीन घ्यावं एक्सरसाइज केल्यावर, नंतर ब्रेकफास्ट नंतर आपल्या सप्लिमेंटच्या टॅबलेट्स घ्याव्या, आणि त्याच्यानंतर बाकी आपला ग्रीन टी आहे, त्यानंतर ग्लुटाएज आहे, त्यानंतर संध्याकाळचं आपलं ॲलोवेरा, ह्या अँगलने तुम्ही बेसिक प्रोडक्ट चालू करू शकतात. किंवा जे पण लोक पहिल्यांदा प्रोग्राम ऐकतील त्यांनी सुरुवातीला ह्या प्रोडक्टपासून सुरुवात केली पाहिजे. येणारे 3-4 महिने हे प्रोडक्ट कंटिन्यू वापरले पाहिजेत, आणि 3-4 महिन्यानंतर तुम्ही याच्यातले काही प्रोडक्ट टॅबलेट कॅप्सूल अपडेट केल्या पाहिजेत. म्हणजे बाकीचे पण प्रोडक्ट्स आहेत आपले, ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं प्रॉपरली मेंटेनन्स डेव्हलप होईल. येतं लक्षात? येस येस. मग काही लोक म्हणतात हे कवर वापरायचं, किती दिवस खायचं, हे आजारी लोक विचारतात. ज्यांना हेल्थ तुम्ही समजवता ना ते कधीच विचारणार नाहीत. मला सांगा, फॅन तुम्हाला कधीपर्यंत वापरायचा आहे? जेव्हा जेव्हा तुम्हाला फॅन वापरून तेव्हा लाईट लागेल, बरोबर ना? येस. तर लोक म्हणतील लाईट कधीपर्यंत लाईट बिल भरायचं सर? जोपर्यंत तुला फॅन एसी लावायचे, टीव्ही पाहिजे, तोपर्यंत लाईट बिल भरावं लागेल. येस ऑर नो? येस. मग जोपर्यंत तुझ्या कामगाराकडून तुला काम करून घ्यायचंय तोपर्यंत त्यांना पगार द्यावा लागेल. म्हणजे जोपर्यंत तुझ्या अवयवाकडून तुला काम करून घ्यायचंय तोपर्यंत तुला त्याला खाऊ पिऊ घालावं लागेल. आणि त्या दिवशी तू खाऊ पिऊ घालत नाही म्हणून तर तुझ्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. माइंड कळला का सगळ्यांना? काय सब्जेक्ट समजतोय मी? प्रॉपरली न खाल्ल्यामुळं शरीर काय झालंय, कमजोर झालंय. सप्लिमेंट नाव मी पहिल्यांदा माझ्या 10वीच्या एक्झाम मध्ये ऐकलं होतं. तुम्ही कधी ऐकलं होतं? 7वी मध्ये सप्लिमेंट हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं, मी म्हटलं माझा पेपर लिहिलाय, मला एक्स्ट्रा पुरवणी सप्लिमेंट पाहिजे. का? कारण की आता जागा नाहीये. मग सप्लिमेंट मला ते माहिती आहे. आणि आता मला कळलं की आपल्या शरीरात आपण जे खाण्यापिण्यातून जी पद्धत आहे तयार करण्याची, जी कापण्याची, उगवण्याची, त्या पद्धतीमधून ते न्यूट्रिशन गायब झालंय. म्हणून आता आपल्याला सप्लिमेंटची गरज आहे. हेल्दी लोकांना हेल्दी राहण्यासाठी आणि आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी सप्लिमेंटची गरज आहे, मला असं वाटतं. आणि मग आपण सुरुवातीला बिगिनिंग लेवलला ज्याला कुठलेच प्रॉब्लेम नाही त्याला बेसिक प्रोडक्ट पण सुरू केलं पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? येस. राईट सर, राईट. तर इथून पुढं जेव्हा तुम्ही नवीन व्यक्तीला प्रेझेंटेशन देणार, हेल्थ अवेअरनेस, हेल्थ मॅनेजमेंट प्रोग्राम समजवणार, हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम, तेव्हा बिगिनिंग लेवलला सुरुवातीला त्या माणसाला हे प्रोडक्ट आपण खायला दिले पाहिजे 3 महिन्यात. आणि नंतर तिथून पुढलं 4-5व्या महिन्यात प्रोटीन कंपल्सरी असन, आकाशोना असन, त्यानंतर ओमेगा 369, त्याच्यानंतर मग मल्टीविटामिन कंपल्सरी असन. फक्त गार्लिक आणि तुम्ही मोरिंगो किंवा तिथं स्पिरुलिना, गिलोई असे प्रोडक्ट बदलू शकता त्याच पर सिच्युएशन नुसार. चालेल का? येस सर. नेक्स्ट वाचा काय? तुम्ही असे कधी शब्द ऐकलेत का? फॅटी लिव्हर, युरिक ऍसिड, डायबिटीज, कार्डियाक अरेस्ट, याची काय कारण आहेत? ऐकलेत का सगळ्यांनी हे शब्द? येस सर. येस. येस. फॅटी लिव्हरचा शब्द ऐकलाय तुम्ही? रिपोर्ट मध्ये येतो. युरिक ऍसिड ऐकलंय? येस. येस सर. हा, कारण की ते जॉईंटच्या मध्ये येऊन प्रॉपरली जे मिनरल डायजेस्ट नाही होत ते त्या जॉईंट मध्ये अटकतात, अनहेल्दी काही घटक. आणि मग डायबिटीस, शुगर जास्त वाढली. शुगर खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो का दुसऱ्या गोष्टीमुळे होतो ते पण अंडरस्टँड व्हायला लागेल तुम्हाला. किंवा हार्ट अटॅक काय आहे ना, रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज तयार होणे, हे शब्द तुम्ही ऐकले असतील. त्याचे कारण काय येतं? व्हिजरल फॅट इज द कल्पिट. काय याचा अर्थ ताने सर? बॅड कोलेस्ट्रॉल जे म्हणतो आपण, हम्म. तर तो म्हणजे विजरल फॅट काय आहे? तर हे डिझॉल्व न होणारं फॅट आहे. हा, म्हणजे कल्पिट आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर व्हिजरल फॅट हे फार डेंजर गोष्ट आहे आपल्या बॉडीसाठी. राईट रॉंग? येस. अ फॅट विच डेव्हलप अराउंड ऑर्गन्स. काय म्हणतो याला? रिपोर्टमध्ये सुद्धा येत नाहीये. काय येतं रिपोर्टमध्ये? अनडायग्नोस्ड फॅट. रिपोर्टमध्ये सुद्धा हे फॅट येत नाही. आणि हे फॅट अवयवाच्या वरती साठलेलं असतं. मग हे व्हिजरल फॅट जे असतं, रिपोर्टमध्ये बघितलंय का तुम्ही? व्हिजरल फॅट वाढतं बॉडीमध्ये. येस. येस. हा, तर हे जे फॅट्स आहे, तर हे फॅट्स मॅक्झिमम तयार होण्याचं चान्सेस होतं. तर ऑइल, तुम्ही जे खाण्यामध्ये काय खाताय, ऑइल्स, तर 2 ऑइल प्रकार आहेत. एक हे फिजिकली रिफाईन आणि एक हे केमिकल रिफाईन करणं. म्हणजे जे तुम्ही ऑइल खाताय, एक असतं फिजिकली रिफाईन करणं आणि एक असतं केमिकल रिफाईन करणं. फिजिकल रिफाईन म्हणजे काय? घाणा किंवा लाकडी घाणा, बरोबर ना? फिजिकली मेहनत करून ऑइल काढणं. पहिल्या काळात लोक बघा, खोबऱ्याचं ऑइल, शेंगदाण्याचं ऑइल, सूर्यफुलाचं ऑइल भेटायचं गावागावाने. किती लोकांना माहिती आहे? 20, 25, 30 वर्षापूर्वी असे ऑइलचे हे असायचं चरखे वगैरे. येस सर. मग केमिकल रिफाईन ऑइलमध्ये जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस इथं समजवली बघा. ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही
हे पाम ऑइल खातात, केमिकलचं पिशव्याचं ऑइल खातात, ही बॉडी तुमची 4 पट ऑब्झॉर्ब करते. म्हणजे 4 पटीने तुम्ही जे बॉईल घेतात बॉडी तेवढं ऑब्झॉर्ब करून टाकते फास्टमध्ये. केमिकल रिफाईन ऑइल म्हणजे ते ऑब्झॉर्ब केल्यानंतर ते कुठे जाणार? आपल्या व्हेन्समध्ये, आपल्या रक्तवाहिन्यामध्ये, आपल्या चरबीच्या स्वरूपात जमा होणार. राईट और रॉंग? येस. यूज नाही होणार ते. आणि जर तुम्ही फिजिकल रिफाईंड ऑइल वापरलं तर ते 1/4 इकडं 4 पटीने होतं आणि इकडं 1/4 म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं 25% ऑब्झॉर्ब करते बॉडी. म्हणजे बॉडी जास्त कोलेस्ट्रॉल आतमध्ये जमा करणार नाही. कोणाला कळलं? किती जणांनी ऐकले ऑइलमुळे प्रॉब्लेम होऊ राहिले, रिफाईनमुळे कॅन्सर होऊ राहिलेत, ऑइलमुळे ब्लॉक होऊ राहिलेत, अटॅक होऊ राहिलेत, तळलेल्या गोष्टी. आणि जर बघितलं तर आजूबाजूला त्या तेलामध्ये जे तळण्याचा प्रकार आहे तो मल्टिपल वेळा तळला जातोय. तर मग आपल्याकडे इथं फिजिकल मेड ऑइल आहे. सोल्युशन काय आहे? जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये नाही यायचं, फॅटी लिव्हर, युरिक ऍसिड, डायबिटीस, कार्डिओ आरएस मध्ये तुम्ही नाही आले पाहिजेत, तो व्हिजरल फॅट जो बॉडीमध्ये तयार होतोय त्यासाठी तुमचं घरातलं ऑइल बदलण्याची गरज आहे. कोण कोण ऑइल खात नाही घरी सांगा मला? असं कोणी तुमच्या घरी ऑइल नाही खात? सगळंच खातात. सगळे खातात. मग भरपूर इथून पुढे खातात. प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला पहिलं प्लॅन महत्वाचं नाहीये. 20% प्लॅन आहे, 80% प्रोडक्ट आहेत. म्हणजे बॉडी हेल्थ अवेअरनेस आहे आणि प्रोडक्ट नॉलेज आहे. किती लोकांना वाटतं आपल्या बिझनेस प्लॅन मध्ये? येस सर. मग सोल्युशन आहे, जर तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला 4 प्रॉब्लेम नसले येऊन द्यायचे असेल तर गॅनोडामा तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही ऍड केला पाहिजे तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये, ज्याच्यामुळे गॅनोडामा हे प्रूव्हन हार्ब आहे जे बॉडीतलं टॉक्सिन बाहेर काढतं. माहिती आहे ना सगळ्याला? आणि त्यानंतर राईस ब्रॅन ऑइल, कोकोनट ऑइल, ग्राउंडनट ऑइल आणि आता आपण एक सनफ्लावर ऑइल, हे ऑइल तुम्ही अल्टरनेटिव्ह घरी वापरू शकतात. येस. एवढ्या ऑइलने तर पूर्णपणे तुम्हाला भेटन. आता ब्राऊन राईस ऑइल जो आहे हे फिजिकल मेड ऑइल्स आहेत, हे प्रूव्हन ऑइल्स आहेत. हे ऑइल तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही जर नाही ऍड केले आणि तुम्ही म्हणले पिशव्याच वापरणार तर समजून घ्या तुम्हाला ह्या प्रॉब्लेमला सॉर्ट जावं लागेल. तुमच्या बॉडीमध्ये अशी सिच्युएशन होणार. कोण कोण आजपासून आता राईस ब्रॅनचे ऑर्डर मारणार, आपले तेल वापरायला चालू करणार. आणि मला वाटतं आतापर्यंत ऑर्डर मारा म्हणल्यानंतर मारत नव्हते. आता तुम्ही ऑर्डर लावायला लागणार आणि लोकांना पण म्हणणार हे तेल वापर. बरोबर ना? येस. किती जण ऍग्री करतात सर खरंच आपण आतापर्यंत लोकांना बोलतोय हे करा 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 करा, पण लोक हे करत नाहीयेत. का करत नाहीयेत? कारण की त्यांना त्याचे फायदे तोटे माहित नाहीयेत. बरोबर ना? येस सर. चलो, मग आपण म्हणतो की तुमच्या घरातली साखर, तुमचा मीठ, तुमचं रिफाईन ऑइल आणि मैदा बंद करा. तर आपल्याकडे आता साखरेच्या जागी आपण गुळ वापरायला लोकांना मदत करूया. पांढऱ्या मिठाच्या जागी आमचं सैदव मीठ वापरा. बाकीच्या तेलाच्या जागी आपले तेल वापरा. आणि बाकी तुम्ही ग्रेन पण ऍड करू शकतात, मसाले ऍड करू शकतात. तर झालं इथं. एवढ्या प्रोडक्टला माणूस इथं हे प्रोडक्टची ऑर्डर निघू शकते, तिथं त्या न्यूट्रिशनच्या प्रोडक्टची ऑर्डर निघू शकते. राईट और रॉंग? सांगा मला. बरं इथं फक्त ऑर्डर निघणार की लोक प्रोडक्ट कंटिन्यू खायला लागणार? जो सांगतो तो पण खायला लागणार? काय वाटतं तुम्हाला? जो बिझनेस करतोय तो कन्सिस्टन्सी मध्ये प्रोडक्ट वापरणार घरी आणि लोकांना पण वापरायला लावणार. राईट और रॉंग? राईट येस. सर. हा बिझनेस लोक जोडण्याचा नाहीये, चेन बनवायचं नाहीये, मेंबर बनवायचा जमाना नाही राहिला. पोरांनो, समजतंय का? येस सर. हा प्युअर बिझनेस आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय आहे? वॉटर ट्रान्सफॉर्मेशन. मग आता वॉटर पाण्याची तर फार गरज आहे. तर मी तर आयोनायझर बसवलाय. आपल्या नेटवर्कमध्ये जवळपास 900+ लोकांनी आयोनायझर बसवलेत. आम्ही क्लीन वॉटरला हेल्दी वॉटर बनवलंय. क्लीन वॉटरला हेल्दी वॉटर बनवलंय. हे डॉक्टर लोक पण सांगतात पाणी फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आता सध्याला खाण्यापिण्यावर एवढं अंडरस्टँड केलं तर इमॅजिन करा बॉडीमध्ये जे तुमचं पाणी जाणार आहे 72% कॉन्ट्रीब्युशन करतं तुमच्या ऑर्गनला, तुमच्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी वॉटर. काय करतं? वॉटर. आणि त्याचे जवळपास 19 फायदे आहेत. मी बघितलं डायबिटीसमुळे लोकांचे केस पांढरे झालेत. काही लोकांचे, सॉरी डायबिटीस नाही, आपल्या पाण्याच्या मशीनमुळे केस पांढरे झालेत. डोळ्याचे प्रॉब्लेम, मायग्रेनचे प्रॉब्लेम, कोणी हार्टचे प्रॉब्लेम, डायजेशनचे इश्यू, किडनी, लिव्हर, त्यानंतर बीपी, असे सगळे लोकांचे प्रॉब्लेम पाण्यामधून लोक रिझल्ट सांगतो. शॉकिंग आहेत पाण्याचे रिझल्ट ऐकून आम्ही. मग आता इथे येतो क्वेश्चन आन्सर. तर आता जो आपला सेशन झाला, ह्या सेशन मधून तुम्हाला असं वाटतं का जर बॉडीचं हे प्रेझेंटेशन आपण हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम जर व्यवस्थित समजवला आणि आपल्याकडे प्रोडक्ट नॉलेज असेल
तर 10 मधून 8 लोक ऑन दी स्पॉट आपल्याकडे प्रोडक्ट घेऊ शकतात प्रेझेंटेशन व्यवस्थित दिले तर. किती लोकांना वाटतं? येस सर Yes, नक्की sir. कोणी नाही म्हणू शकतो का महाग आहे, कवर खायचं, किती दिवस खायचं? काय वाटतं तुम्हाला? इथं प्रश्न राहतील की नाही नाही. मी टूथपेस्टच घेतो, मी साबणच घेतो असं म्हणतील फक्त? नाही काय करतील लोक? खायला चालू करतील, न्यूट्रिशन पाहिजे म्हणतील. राईट और रॉंग? येस दिवजा सर, तुमचं काय मत आहे ह्या सेशनवर? आतापर्यंत जो सेशन झालाय आपल्या याच्यावर काय मत आलं तुमचं? तुम्हाला काय अंडरस्टँड झालं? आज काय समजवण्याचा प्रयत्न करतोय मी? म्हणजे इथं सर रिक्वायरमेंट ऑटोमॅटिक तयार होते जेव्हा आपण हेल्थ आणि बॉडी सांगतो आणि आज काय कमतरता आहे, शरीराला काय लागतंय आणि आपण खातो काय. म्हणजे हॉस्पिटल जसं तुम्ही म्हणले, जर याला 100% सोल्युशन ॲलोपॅथीमध्ये असतं तर हॉस्पिटलची संख्या वाढली नसती. हे जर लोकांना क्लॅरिटी येते. पहिले लोक खाण्यापिण्यावर म्हणजे हेल्दी खात होते, नॅचरल खात होते, मग हॉस्पिटलच नव्हते. आणि आता तुम्ही जे म्हणले की जर एवढा मोठं जर मेडिकल शास्त्र पुढे गेलंय तर हॉस्पिटल वाढतच चालले प्रत्येक सिटीमध्ये. याला सोल्युशन एकच आहे, ह्या सर्व पीपीटीतून ते फक्त आपलं सप्लिमेंट म्हणजे नॅचरल वनस्पती आणि आपलं आयुर्वेदिक मेडिसिन याचा जर वापर केला तर 100% लोकांच्या घरातून याच्यातून आजार बायपास होते आणि लोक आपल्याला खायला असं वाटतं का की तुम्हाला 1 to 1 असेल, तुमची होम मिटिंग असेल, तुमच्या इव्हेंट मिटिंग असतील, प्रोग्राम असतील, तिथं पहिला आपण हेल्थ अवेअरनेस समजवलं पाहिजे, हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम समजवलं पाहिजे. येस येस सर. आणि आधी हेल्थ जर मेंटेनन्स प्रोग्राम मध्ये लोक प्रोडक्ट बद्दल अंडरस्टँड झाला आणि त्यांना नंतर कळलं. नंतर प्रश्न काय होईल? पैशाचा प्रश्न होईल, बरोबर ना? येस सर. इन्कमचा प्रश्न होईल आणि मग ते बिझनेस प्रेझेंटेशन मध्ये आपण क्लिअर करू शकतो. म्हणजे हेल्थ प्रेझेंटेशन मुळे काय होणार सर, आता हेल्थ मेंटेनन्स प्रोग्राम म्हणजे हेल्थ अवेअरनेस सगळेच झाले, आता अवेअर तर सगळेच झाले सोशल मीडिया मार्फत. पण हेल्थ मेंटेनन्स हा जो शब्द येतोय की एक्झॅक्ट आपल्याला काय प्रॉब्लेम कशामुळे येणार आहे आणि जेव्हा आपण प्रॉब्लेम सोल्युशन पीपीटी येणार आहे, आधी हेल्थवर चर्चा होणार आणि नंतर आपल्याकडे जे काही सप्लिमेंट दाखवणार. तर खरंच आपल्या बॉडीला मेंटेनन्स करणं म्हणजे जसं मेंटेनन्स मध्ये खर्च जास्त येतो, मग जर मेंटेनन्स होऊ द्यायचं नाही तर आपल्याला हे वापरणं गरजेचं आहे आणि मग लोक बिझनेसला ऑटोमॅटिक कन्वर्ट होतील सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला, आता तुम्हाला आपण कशावर काम करतोय बघा. ऑलरेडी जे चाइल्ड हेल्थला प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतोय. तर बाळ आजारी झाल्यावर प्रोडक्ट आहे का? नाही. आजारी न मेंटेनन्स करण्यासाठी आपण चाइल्ड हेल्थला आपलं हे देऊ शकतो, पीडिया सत्व देऊ शकतो, बरोबर आहे? येस Yes, सर. sir. हेल्थ मेंटेनन्स साठी द्या. नाही तर बाळ आजारी शोधतात. बाळ थोडी आजारी असणार आहेत तुम्हाला. 10 मधून एखादं भेटन, 100 मधून 10 एक भेटतील. पण 90% बाळाला मेंटेनन्स साठी तुम्ही आपले हे प्रोडक्ट रिकमेंड केले पाहिजेत. नंतर वुमन हेल्थ. आता वुमन हेल्थमध्ये ज्यांना ऑलरेडी आजार आहेत त्यांना मेडिसिन आणि सप्लिमेंटची गरज कंपल्सरी आहे. पण ज्या लेडीजला आजार नाही आहेत तिला मेंटेनन्ससाठी आपल्या आकाय सोनाची, अल्वेराची, नारीप्रियाची, शतावरीची गरज नाहीये का? सांगा मला. आहे. Yes. आपल्या ओमेगा 369ची गरज नाहीये का? Yes. मग मेंटेनन्स प्रोग्राम मध्ये 10 मध्ये 2 लोकांना फोकस होता आपला फक्त. आता 10 मध्ये टोटल 10 लोकांवर आपण फोकस करू शकतोय. 8 लोक आपण मेंटेनन्स सप्लिमेंटसाठी देऊ शकतो, आजारीने पडून देण्यासाठी. येते लक्षात? येस नेक्स्ट, हे काय आहे? ओव्हरवेट. जे लोक ओव्हरवेट आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहेत आणि ज्यांना ओव्हरवेट होऊन नाही द्यायचं त्याच्यासाठी पण आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. राईट और रॉंग? येस नेक्स्ट काय आहे? Vomit. वजन वाढत नाहीये त्यांच्यासाठी पण आपल्याकडे सप्लिमेंट्स आहेत आणि ज्यांना वाटतं की माझं बॅलन्स ठेवायचे त्यांसाठी पण आपल्याकडे सबमिशन. नेक्स्ट काय आहे? Diabetes. डायबिटीस झालेल्या व्यक्तीसाठी हे ट्रीटमेंट आहे आणि ज्याला वाटतं मला डायबिटीस होऊन नाही द्यायचा त्याने आकाय सोना, प्रोटीन आणि आपले सप्लिमेंट जर घेतले, तेल बिल वापरलं, एक्सरसाइज, रेस्ट घेतली व्यवस्थित आणि झोप पॉझिटिव्ह विचार ठेवले तर तो माणूस हेल्दी राहू शकतो. बरोबर आहे? येस सर. आणि तुम्ही बघितलं ब्लॉकेज कशामुळे होता? ट्रेसमध्ये, रागामध्ये, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह, हसणं नाही, दुःखात राहणं, याचा पण परिणाम शरीरावर होतोय. नेक्स्ट काय आहे? Digestion issue. डायजेशन सिस्टमवर आपण काम करतोय. आज 30-35 मध्ये, 20-25 मध्ये डायजेशनचे इश्यू तयार होत आहेत लोकांना. गॅस्ट्रिक प्रॉब्लेम आतमध्ये टाकू पोटात चेक केलं जाते आणि फुल मोठी प्रोसेस तयार होते. गोळ्या खाल्ल्या ना तोपर्यंत बरं वाटतं, गोळ्या खाल्ल्या बंद झालं प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात. बरोबर आहे? येस म्हणजे डायजेशन इश्यू. म्हणजे डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी तुमचं लिव्हर ओके पाहिजे, तुमचे छोटी आतडी, मोठी आतडी ओके पाहिजे, तुमचा पॅन्क्रियाज ओके पाहिजे, तुमचं गोल बॅडर ओके पाहिजे. बरोबर ना? तुमचं सगळे सिस्टम ओके पाहिजे, किडन्या ओके पाहिजेत. नेक्स्ट काय? Acidity. ऍसिडिटीवर, पाईल्स न होऊन देण्यासाठी किंवा झालेल्या व्यक्तीला ट्रीटमेंट करण्यासाठी, जॉईंट पेन रिलेटेड आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. स्किन रिलेटेड,
स्किन इश्यू रिलेटेड आपल्याकडे प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला वाटतं स्किन चांगली ठेवायची, स्किन खराब नाही झाली पाहिजे, तुमच्या बॉडीला बॅलन्स आहार देण्याची गरज आहे. नेक्स्ट काय? थायरॉइड. थायरॉइड. हार्ट अँड ब्रेन केअर म्हणजे रक्तवाहिन्या तुमच्या प्रोटेक्ट होण्यासाठी, ते ब्लॉकेजेस न होण्यासाठी. मायग्रेन. त्यानंतर प्रोटीन गरज आहे का सगळ्यांना? Yes. प्रोटीन तुमची बॉडी स्टोअर करत नाही. तुम्ही म्हणाल चला 2-4 महिने खाल्ला आता नाही खायचं, अरे बापरे, मग पगार दिला तुम्हाला, जेव्हा जेव्हा पगार देणार तेव्हाच ते कामाला येतील. तुम्ही ज्या दिवशी पगार देणार नाही त्या दिवशी आहे ना, ते म्हणते नाराज व्हायला लागतील तुमचं शरीर, आणि ते डायरेक्ट हॉस्पिटल न्यायला लावून तुम्हाला. आपण याच्यावर टॉक केलाय. बॅड हॅबिटचं आपलं प्रोडक्ट आलंय, हॅबिट फ्री करण्यासाठी, लोकांची ड्रिंक्स सोडण्यासाठी. ज्याला तरुण राहायचंय त्याने पण आपले सुरुवातीला हे प्रोडक्ट लोकांना वाटतं, ज्याला सप्लिमेंटच्या व्यतिरिक्त पण बॉडी चांगली करायची त्यासाठी पण रिकमेंडेशन देऊ शकतात. अशा वेगळ्या वेगळ्या आजारावर आपण काम करतोय. आता महत्वाचा टॉपिक आहे, हे तर झालं हेल्थ अवेअरनेस. हे आपल्याकडे काय आहे, तुम्हाला जर प्रोडक्ट लोकांना सांगायचे असतील, प्रोडक्ट कंटिन्यू वापरायचे असतील, तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर तुम्हाला आपल्या प्रोडक्टचा स्टडी करावा लागेल. तर मी थोडी आयडिया देणार आहे की प्रोडक्टचा स्टडी कसा केला पाहिजे, प्रोडक्टचा अभ्यास कसा केला पाहिजे. तर कुठलं प्रोडक्ट आहे? अकाई सोना. किती बेरीचं प्रोडक्ट आहे? 45. आता 45 बेरीमध्ये की बेनिफिट तर तुम्हाला समोर दिसू राहिलेत, तुमच्या समोर बेनिफिट दिसू राहिले प्रोडक्टचे, बरोबर आहे. पण सगळ्यात महत्वाचं आपला अकाई सोना 45 बेरीचा आहे, हे कम्युनिटी बेनिफिट आहेत सगळे कॉमन. तर आपल्याला बेरी वाईज बेनिफिट अंडरस्टँड करून घ्यायचे प्रोडक्टचे. समजतंय का? येस. आता याच्यामध्ये पहिली बेरी आहे मस्के सर, कुठली बेरी आहे? अकाई बेरी सर. काय करते ती? ही अँटीऑक्सिडंटचा सर्वात मोठा सोर्स आहे. जवळजवळ सगळ्या ज्या बेरी आहे सर्वात जास्त बेरी अँटीऑक्सिडंट हे अकाई बेरीमध्ये असतं. बरोबर आहे. रिच इन अँटीऑक्सिडंट, सपोर्ट एनर्जी अँड ओव्हरऑल वेलनेस, एक काम. दुसरं, ब्ल्यूबेरी काय करते? ते ब्रेनला फंक्शन सपोर्ट करते आणि डोळ्याची हेल्थ तुमची चांगली ठेवते. यस. गोजीबेरी काय करते? व्हिटॅमिन सी, जे तुम्ही बघितलं ना आपल्या वेगवेगळ्या आवयला हे पाहिजे, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, सपोर्ट इम्युन सिस्टम. त्यानंतर गोजीबेरी काय करते? सपोर्ट Support- एनर्जी, स्किन हेल्थ अँड हा, म्हणजे एनर्जी भेटन, स्किन चांगली होईल. आणि नेक्स्ट काय आहे? विटॅलिटी. नोनी काय करतंय? हेल्प सपोर्ट डायजेशन अँड डेली वेलनेस. यस. ब्लॅकबेरी काय करते? सपोर्ट हार्ट हेल्थ अँड डायजेशन. रसबेरी करते अँटीऑक्सिडंट आणि तुमची स्किन चांगली करते. कर्नबेरी काय करते? तुमचा युरिनरी ट्रॅक आणि वेलनेस, म्हणजे जो किडनी थ्रू जो युरिनरी ट्रॅक आहे, जो लघवीचा प्रवाह आहे मूत्राशयाचा, तो प्रवाहासाठी ती काम करते. कुठली बेरी? क्रनबेरी. स्ट्रॉबेरी कशावर काम करते? स्किन Support- हेल्थ आणि इम्युनिटी. Immunity. एल्डरबेरी. सपोर्ट इम्युन डिफेन्स. मलबेरी. सपोर्ट ब्लड ब्लड हेल्थ अँड विटॅलिटी. ठिबकन कशावर करतं? रिच अँटीऑक्सिडंट, सपोर्ट स्किन. आता मला सांगा, हे तर इंग्लिश आहे, ह्या सगळ्या बेरी इथं 22 बेरी आहेत आणि पुढे किती बेरी आता? 45 टोटल. 23. 45 बेरीचं तुम्हाला वाटतं का नाही खजाना आहे हा? खजाना आहे, खजाना. किती जणांना वाटतं हे प्रोडक्ट घराघरात रेग्युलर मरेपर्यंत वापरलं पाहिजे लोकांनी? किती लोकांना वाटतं बंदच नाही केलं पाहिजे प्रोडक्ट? मी मागचे लगातार 6 वर्ष झाले आमच्या घरात प्रोडक्ट वापरला ते. माझी आई, माझे वडील एक बॉटल आणि आम्ही घरी 2 बॉटल, अशा बॉटल संपवत होतो. पण काही लोक म्हणतात ते कवर प्यायचं. पुन्हा प्रश्न तयार होतो, कवर प्यायचं. तर प्रोडक्टचा स्टडी तुम्हाला अशा पद्धतीने करावा लागेल. कारण की जर तुम्ही म्हणले हे अकाई सोना आहे आणि हे अँटीऑक्सिडंट आहे आणि रिझल्ट येतात, एवढं लोकांना पटत नाही. जर तुम्ही सांगितलं ह्या अकाई सोनामध्ये एक बेरी आहे, कुठली? ह्या बेरीमध्ये एक ग्रीन ऍपल आहे, जे तुम्हाला डायजेशन आणि कशासाठी काम करते? फ्रेशनेससाठी काम करते. त्यानंतर याच्यात ऑरेंज आहे, जे तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करते, कोलेजन फॉर्मॅटमध्ये देते. आता याच्यामध्ये बघा ना, पपया, गोवा, ऑरेंज, वॉटरमेलन, मँगो, ब्लॅक सेशन, या सगळ्या गोष्टीचा अर्क तुम्हाला भेटतोय. ज्यूस नाही भेटत, लिक्विड नाही भेटत, अर्क भेटतो, अर्क ब्लेंड. मग जर याच्यात या सगळ्या फ्रुट्सचा अर्क आपल्याला सकाळ सकाळ भेटणार असेल तर बॉडीची एनर्जी हायर लेवलला होणार का नाही होणार? येस. मग आता इथून पुढे तुम्हाला प्रोडक्टवरती अभ्यास करावा लागेल. प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टचे घटक आणि ते घटक कशावर काम करतात. आणि जर तुम्ही लोकांना समजायला लागले, सर याच्यात एक अकाई बेरी आहे, ती अकाई बेरी काय करते? अँटीऑक्सिडंट. आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे काय?
तुमच्या बॉडीमध्ये जे ऑक्सिडेटिव्ह ट्रेस तयार होतो, जे पेशीच्या वरचा बॉन्ड असतो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा, त्या बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे सगळे प्रॉब्लेम तयार होतो बॉडीमध्ये. त्या बॉन्डला कव्हर करण्याचं काम अँटीऑक्सिडंट करतं आणि ह्या गोजी बेरीमध्ये आहे, ज्याच्यामुळे तुमच्या केसापासून तर नाकापर्यंत काम करतं. सर याच्यामध्ये एक अशी बेरी आहे ज्या बेरीचं नाव ब्ल्यूबेरी आहे, जे ब्रेन आणि डोळ्यावरती काम करते. असं 3-4 बेरीचे जर तुम्ही लोकांना बेनिफिट समजवले, त्यानंतर स्वतःचा बेनिफिट सांगितला, डेमो दाखवला, रिझल्ट दाखवला, तर मला सांगा प्रोडक्ट लोक लगातार प्रोडक्ट वापरून स्वतःची हेल्थ चांगली ठेवतील आणि काही लोक या प्रोडक्टला घेऊन बिझनेस करायला सुरुवात करतील. राईट और रॉंग? येस. नेक्स्ट, मग याचे बेनिफिट, मग हे कसं वापरावं, काय करावं, काय नाही करावं, किती घ्यावं, कशात घ्यावं, हे सगळे ढोसेस महत्वाचे आहेत. नेक्स्ट काय आहे? आकाई सोना 15 बेरीचा. ह्या बेरीमध्ये पण बघा वेगवेगळे इन्ग्रेडियंटचे वेगवेगळे बेनिफिट दिलेत. पीपीटी क्रिएट केली. ॲलोवेरामध्ये काय काय बघा, वाचा. ॲलोवेरा काय करतो? ॲलोवेरा हेल्प डिटॉक्सिफाय द बॉडी, सपोर्ट्स डायजेशन अँड प्रमोट्स गट कंफर्ट. बघा, ॲलोवेराचं काम काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं बॉडीचे घाण काढतो, त्यानंतर तुमचं अन्न पचनाला मदत करतो आणि तुमचं गट जो आहे ना, जो कोठा पोट, त्याला एकदम हलका हलका ठेवतो. कॉमन आता- बेनिफिट. येस. पण इथं सांगितलं सर ॲलोवेरा आहे आणि लय भारी आहे, लय भारी आहे, लय भारी आहे. कोणाला पटन? पण सर ॲलोवेरा आहे, हे ॲलोवेरा तुमचं पोट हलकं ठेवतो, तुमचं डायजेशन चांगलं करतो आणि दुसरी गोष्ट तुमच्या बॉडीतले घाण काढतो. याच्यामध्ये आम्ल आहे सर, ते व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामध्ये. जो व्हिटॅमिन सी तुमच्या लंगसाठी, लिव्हरसाठी, जे तुम्हाला कळलं की कोणत्या ऑर्गनसाठी कोणतं व्हिटॅमिन लागतं, तर तुम्हाला हे व्हिटॅमिन सी कशावर काम करतं? तुमच्या आतल्या इम्युनिटीसाठी काम करतं, एनर्जीसाठी काम करतं, तुमच्या हार्टसाठी काम करतं आणि त्यानंतर तुमची इम्युनिटी बूस्ट करतं, तुमचं रक्त शुद्धकरण करतं. कारण की रक्त अशुद्ध झालं तर बीपी, कोलेस्ट्रॉल होण्याचे प्रॉब्लेम तयार होतात. आणि त्यानंतर सर ह्या प्रोडक्ट थ्रू, ह्या अमला थ्रू तुमच्या डोळ्याची हेल्थ पण चांगली होती. येस. असं समजून लोक काय करतील? प्रोडक्ट घेतील का नाही घेतील? येस सर. म्हणजे त्यानंतर तुळशी काय करते सर? तुळशी काय करते? तुमचा ट्रेस कमी करते. त्यानंतर तुमचं रेस्पिरेटरी म्हणजे तुमचं जे श्वसन नलिका आहे, रेस्पिरेटरी सिस्टमचा वेलनेस करते आणि प्रमोट ओव्हरऑल वेलनेस बॅलन्स. म्हणजे तुमचा श्वास व्यवस्थित खुलला जाईल आणि तुमचं मानसिक ताणतणाव कमी होईल. जो ट्रेस, त्रास, तणाव आहे ना, तो कमी होऊन जाईल. किती लोकांनी बघितलंय पोटात जर जास्त जेवण केलं, जड असेल तर मन लागत नाही, माणूस डिस्कम्फर्ट होतो, झोपूश वाटतं, लवंडूश वाटतं. किती लोकांनी बघितलंय? मग डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्या पोटाचा परिणाम तुमच्या मनावर होतो, मनाचा परिणाम तुमच्या पोटावर होतो. कधी कधी लई टेन्शन आल्यावर पोट दुखायला लागतं. बघ माहिती आहे तुम्हाला, ट्रेस आला, लई भीती वाटायला लागली, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर व्हायला लागतो. नेक्स्ट काय आहे? जिंजर, अद्रक. काय करतं ते? आपण जे अद्रक खातो ना बघा, तेलात फ्राय करतो, फोडणीला टाकतो, त्याच्यातून ते कंटेंट भेटत नाही आपल्याला. तर मग हे जिंजर काय करतं? तुमचं डायजेशन सपोर्ट, डायजेशनसाठी, ब्लोटिंगसाठी आणि इम्युनिटी मेंटेन करण्यासाठी. तर हे 4 इन्ग्रेडियंट जर आपण असे ॲलोवेरामध्ये लोकांना समजवले, तर 4 मध्ये 4ही नाही समजायची गरज. मी जर इथं सांगितलं मिनल मॅडम याच्यामध्ये ॲलोवेरा आहे, तो गट फ्री करतो, पोट हलकं करतो, डायजेशनला तुम्हाला मदत करतो आणि दुसरी गोष्ट बॉडीतली घाण काढतो. तुळशी काय करते? तुमचा श्वास आणि माइंड ट्रेस रिलीज करते. हे आवळा याच्यामध्ये इम्युनिटी बूस्ट होते आणि रक्त शुद्धकरण होतं. कोण घेणार नाही बरं तुमचं 4-5 प्रोडक्ट? वापरायला लागणार नाही लोक प्रोडक्ट? 100% वापरणार. पण ह्या वेळी जर अभ्यास केला तर, आणि अभ्यास कोण करन? ज्याला ह्या बिझनेसमध्ये मोठं करिअर करायचंय. कस्टमर कधीच अभ्यास नाही करत. कस्टमरला तुम्ही सांगा, तो प्रोडक्ट पण टायमिंगला खात नाही, आपल्याला खाऊ घालावं लागतात त्याला, एवढं एज्युकेट केल्यावर. आणि जर तुम्ही प्रॉपरली एज्युकेट केलं, बघा हॉस्पिटल, मेडिकल लोकांना एज्युकेट नाही करू राहिले म्हणून लोक मेडिसिन प्रॉपरली लॉंग टाइम खात नाहीत. पण जर आपण एज्युकेट केलं, लोकांना हेल्थ मेंटेनन्स समजवली, तर लोक ऑटोमॅटिक प्रोडक्ट खायला लागणार आणि अभ्यास पण करणार न्यूट्रिशनचा. राईट और रॉंग? येस. मी बिझनेस नाही केला त्या कंपनीचा 2010ला, पण मी त्यांचे कस्टमर बनलो होतो माझी हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. मग तुमचे सगळे लोक बिझनेस नाही करणार, त्यांची हेल्थ चांगली होण्यासाठी ते तुमचे प्रोडक्ट वापरणार. अंडरस्टँड? मग हे तुम्ही ॲलोवेराचा असन, गॅनोड्रामाचा असन, मी तर फक्त आता एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा आहे. किती लोकांना मराठी PDF भेटलेली ऑलरेडी, प्रोडक्टची डिटेल PDF भेटली सगळ्या इन्ग्रेडियंट सोबत. येस. त्याचा सगळ्यांनी अभ्यास चालू करावा.